गुड आफ्टरनून मैत्रिणींनो. आता वाजले 4 मैत्रिणींनो. थोड्या वेळ झालं जेवण केले. थोड्या वेळ म्हणजे 3 वाजले होते. थोड्या वेळ लोळले. आज केलं तर मैत्रिणींनो मी दोडक्याची भाजी केली आणि पराठे केली. आलूची पराठे आणि वरण भात चपाती असं केलं. आता मुलगा गेला जेवण करून 2-2:30 वाजता गेला ते बाहेर. आता येईल. मित्र काय कुठेतरी काहीतरी आहे म्हणलं आमचा बड्डे का काहीतरी पोराचा, तिकडे गेलाय ते. सकाळी माझी काही बांगडी काच लागलाय मैत्रिणी. वरखंडा इतकी रक्त गेलं नाही सकाळी. बरं झालं शिरणं इतकी जवळ होती की शिराच्या तिथंच लागलंय. बरं शिर हे झालं नाही. इतकी आग झाली, इतकी भरभर रक्त निघालं. कबशा घासू लागली मग कबशा घासता तसं झालं. आता ह्यांना चहा दिला करून, मी घेतला. आता तोंड हे धाव एखादा व्हिडिओ सोडा. वाती केल्या मैत्रिणीनं. थोड्या वेळ झालं बसली होती वातीच करत. एवढ्या झाल्यात आता बसणंच होई नाही मैत्रिणीनं. वातीला वेळ बसावं लागते. काही ना काही कामं निघायची. वाती करायला बसा. 1-1.5 तास तरी बसले तर मग होत्यात 50. बसणंच नाही. बघा फ्रेश होऊन येते मैत्रिणी. तोंडावर पाणी मारते. हे ड्रेस कसा वाटतंय मैत्रिणींनो. हे मिशोहून घेतलेला आहे मैत्रिणींनो. मिशो ऑनलाईन. हे सुद्धा ऑनलाईनच घेतलेलं आहे. हे 650च आहे मैत्रिणींनो. हे ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे. मला मिशोवरची जास्त आवडत नाहीत, लय हलके असते. हे ह्याला ना 3 महिने झाले तरी तसे कॉटन आणि थोडं त्याची लेस हे झाली, पण कपडा चांगला आहे बरं का त्याचा. ॲमेझॉनवरचं छान असते प्रॉडक्ट. मिशोवरचे नसतेच मैत्रिणी तेवढी. कपडा तरी इतका हलका असते. मग 2 बेडशीटा होत्या मैत्रिणी जुन्या. मी का तिला इतकं ऊन लागू लागलं आमच्या भाड्यावाल्या मावशीला. मग ती एवढं इकडं हे केला मैत्रिणी आणि तिला सावली करून दिली. मला जाऊ आता आपल्या बेडशीटा जुन्याच इथं आपलं तिला शेल्टर करून दिलं. लय ऊन लागू लागलं तिला. चला म्हणलं मैत्रिणींना थोड्या टिप्स द्याव्यात म्हणलं. पेडिक्युअर मैत्रिणीनं घरच्या घरी कसं करायचं. तर थोडं गुणगुणं पाणी घ्यायचं मैत्रिणीनं, म्हणजे कोमट पाणी घ्यायचं
त्याच्यामध्ये पाय सोडायचे मैत्रिणीनं 10 ते 15 मिनिट. आणि मग नंतर पाण्यातून बाजूला काढायची पाय आणि दगडा ह्यानी ब्रशने घासायची मैत्रिणीनं. नकं हे त्याचा ब्रश मिळतोय मैत्रिणीनं, पेडिक्युअरच्या दुकानावर गेलं ना ते देते, त्यांना म्हणायचं त्याला दोन पाठीमागूनच्या साईडला न टाचाही घासायचा असते, त्याच्याने टाचाही घासायच्या आणि ब्रशने नकं हे घासून घ्यायचे मैत्रिणीनं. सगळ्या टाचा पुन्हा नकं सगळी घाण असते जी असती ना टाचामधली ही निघून जाते मैत्रिणीनं. नंतर मैत्रिणीनं हे केल्यानंतर ह्याचं हानी घ्यायचं मैत्रिणीनं. पुन्हा हळद घ्यायची आणि कॉफी घ्यायची मैत्रिणीनं. हळद, कॉफी आणि हानी ह्याचा मिक्स करायचं. हानी जर नसेल तर मैत्रिणीनं तुम्ही ॲलोवेरा जेल घ्या, बरं पडते ॲलोवेरा जेलसुद्धा. आणि त्याचं मिक्स करायचं मैत्रिणीनं चांगलं आणि पायाला पूर्ण त्याचा लेप करायचा पायाला आपल्या, म्हणजे समोर पंजे ही वरी आपल्या गुडघ्यापर्यंत असं पूर्ण हे करून घ्यायचं. आता ज्यांना वॅक्सिंगची सवय आहे त्यांनी मग पार्लरमध्ये जाऊन नाही तर घरी पण वॅक्स करता येते मैत्रिणीनं. पण एकदा सवय नसली ना मैत्रिणीनं उगाच केलं ना पुन्हा ते नेहमीच करावं लागते, कारण डबल केस उगवते. त्याच्यापेक्षा नाही केलेलंच बरं. ज्यांना सवय आहे त्यांनी करायचं मैत्रिणीनं वॅक्स. आणि नंतर मग थोडं 10-15 मिनिट ठेवायचं मैत्रिणीनं. पण पाय वॉश करून घ्यायची छान, इतके मस्त असं मऊ पडते स्किन आपली. आणि नंतर मग आपल्याला नखाला आकार द्यायचा मैत्रिणीनं तुमचा जसा असेल तसा, आणि नेल पेंट लावायचं मैत्रिणीनं. चला तर मग मैत्रिणीनं मी तुम्हाला आज हे टिप्स दिल्या, ब्युटी टिप्स. पेडिक्युअरच्या नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर प्लीज मैत्रिणीनं लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.